आपण म्हणून स्पेशली आमी सोमार पाळाक वयता, शिवभक्ती केली वयता, ती खंयच्या कारणां खातीर? तेजें कारण कितें? पळय आतां सगळ्यात पयलीं सुरवात सांगपाची म्हणजे शिवभक्ती अशें न्हू. आतां हांवें सांगलें तशें चातुर्मासान भगवान विष्णू निद्रा दिसता जाले. सोमारची शिवभक्ती सांगली, कळ्ळें. बेरेस्तारची दत्तभक्ती सांगली. ह्यो सुद्दां कॉन्सेप्ट कसो आहा, शंकरा कडेन वैराग्य आसा आनी भगवान विष्णू म्हणून तेंची जी शक्ती आसा तिघांची, ब्रह्मा कडेन सरस्वती आहा. सरस्वती म्हणजे कितें? ज्ञान, कळ्ळें. कित्याक ज्ञान कित्याक जाय? कितें तरी तूं ह्या संवसारान जर घडयतलो जाल्यार तुका ज्ञान पयलीं जाय. बेश्टोच स्क्रू ड्रायव्हर घेतलो आनी कितें तिसरेंच जातलें. सो ज्ञान पयलीं आमकां सांगलेलें आहा. म्हणून सरस्वती ज्ञानाची देवी, ज्ञानाची शक्ती ती ब्रह्मादेवा कडेन गेली. दुसरो विशय विष्णूचो. तेणें सगळी ही सृश्टी सांबाळपा खातीर, सांबाळपाक सगळ्यात पयलीं आमकां कितें लागता? धन लागता. म्हणून लक्ष्मी ही जी शक्ती आहा ती भगवान विष्णू कडेन दिली. आतां तिसरो आहा रुद्र, ही संहारक शक्ती, नाश करपाची शक्ती. आतां त्या रुद्राक शक्ती खंयच्याय बाजून मेळटली? म्हणून मागीर काली, चंडिका ही रौद्र शक्ती म्हणटात तेका, कळ्ळें. पूण शंकर मूळ पळयलें जाल्यार तेका भोळा शंकर. भोळा म्हणजे कितें? तूं कशेंय कानान घालशीत तरी तेच्या लक्षांत येना तूं कानान घालता म्हणून. म्हणजे तूं एकदां सुद्दां भावार्थान जर नांव घेतलें जाल्यार तो प्रसन्न जावपी, अशें तेची ख्याती आसा. आनी तेच्या कडेन पयलीं वैराग्य खूब आहा. ज्याच्या कडेन जें आसा तें मागल्या उपरांत तो फट करून दिवं शकता न्हू.